आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। शासकीय वाहनांच्या वापराबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। शासकीय वाहनांच्या विशिष्ट व्हीआयपी नंबरवर आता चाप बसणार आहे। शासकीय वाहनांच्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या देखभालीसह इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाचा विचार करून निर्णय घेतलाय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती। बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पुण्यात तिरंगा रॅली निघाली। पावसाची संततधार सुरू असताना तिरंगा रॅलीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। संभाजीनगरमध्ये 14 ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यात्रेत सहभागी होते। महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा आसन व्यवस्थेवरून नाराजी नाट्य सुरू आहे। शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी गटनेत्यांसाठी मागील रांगेत करण्यात आलेल्या आसन व्यवस्थेवर आक्षेप घेतला होता। यामुळे गटनेत्याची बैठक आता स्थायी समिती सभागृहात भरवली जाणार असल्याचा निर्णय। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीने धडक मोर्चा काढला। स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी भर पावसात रस्त्यावर बसून वंचित बहुजन आघाडीने ठिय्या आंदोलन केले। अंबरनाथमध्ये मांजराच्या पिल्लाला इमारतीवरून फेकल्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाणे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले। आरोपीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। बीडच्या परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं 15 ऑगस्टला भूमिपूजन होईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होईल। नवी मुंबईतील ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांच्या कायापालट होणार आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश दिले। मागील वर्षाच्या तुलनेत ठाण्यात साथीच्या आजारांमध्ये घट झाली आहे। पालिकेकडून वेळोवेळी साथीचे आजार प्रतिबंधक औषधाची फवारणी केली जाते। काळू धरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी निर्देश दिले। आमदार निरंजन डावकर यांच्या पाठपुराव्याला यश आले। मी समाजाचं काम करतो, त्यामुळे समाजातल्या लोकांनी नवीन गाडी घेतली तर त्यात मला बसायला सांगतात। डिफेंडर गाडीमधून फिरत असल्याच्या आरोपांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली। सेफ फूड मोहिमेअंतर्गत सिल्लोड एसटी बस स्थानकावरील कॅन्टीनवर एफडीएनं धाड टाकली। तपासणी दरम्यान कॅन्टीनमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानं कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे। भिवंडीतील टीईटी पेपर फुटी प्रकरणी 16व्या आरोपीला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस पूर्व प्रशिक्षण संस्था चालवणारा प्रकाश धनसिंग पवारला अटक करण्यात आली होती। डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून धक्कादायक घटना घडली आहे। एका 17 वर्षीय मुलगी गर्भवती नसतानाही तिला डॉक्टरांनी गर्भवती असल्याचं सांगितलं। या प्रकरणी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होते। नाशिक आणि पालघरमधील भूकंपाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली। याबाबत सर्वंकष मूल्यमापन करा आणि लोकांमध्ये जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। जैन मुली निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा भवानी तलवार घरोघरी ठेवण्याचं आवाहन केलं। अहिल्यानगर धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर जैन मुली निलेश चंद्र यांनी हे वक्तव्य केले। गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय। 14 ऑगस्टला या संदर्भात बैठक बोलावण्यात आली। पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली। धाराशिवमधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांची पदावरून उचलबांगणी करण्यात आली। गणेश इंगळकी यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। महिला बचत गटांना पालिकेच्या विविध योजनांमधून सहभागी करून घेण्यासाठी अनुभवाची अट शिथिल करावी अशी मागणी महापौर ऋतू तावडे यांनी केली होती। मात्र आयुक्त अहवालात महिला बचत गटांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अनुभवाची अट नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मनोज जरांगेच्या स्वागतासाठी कराडमधील शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅनर अज्ञातांनी फाडले। या प्रकरणी मराठा समाज आक्रमक झाला असून मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला। आमदार आदित्य ठाकरेंनी धारावी येथील मनपा शाळेची पाहणी केली। विद्यार्थ्यांना शाळेतर्फे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला। गडचिरोली आश्रमशाळेतील घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली। आदिवासी विकास आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेत। सर्पदंशाने झालेल्या मृत्यू प्रकरणी विशेष चौकशी पथकाची नेमणूक केली आहे।
मनोज जरांगेंच्या डिफेंडर गाडीची सध्या चर्चा रंगली होती. जरांगे समाजासाठी संघर्ष करत आहेत म्हणून त्यांना दौऱ्यासाठी डिफेंडर गाडी दिली अशी माहिती गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी दिली. अमरावतीत मनोज जरांगेंविरोधात तेली समाज आक्रमक झालाय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानं मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. गडचिरोली आश्रमशाळेतील घटनेवरून आदिवासी मंत्र्यांनी संतप्त भूमिका घेतली. खासदार राहिलेले नेते लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील तर त्यांना कसं माफ करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. बीडच्या माजलगाव नगर परिषदेसमोर बहुजन विकास मोर्चाचं आमरण उपोषण सुरू आहे. प्रभाग 13 मधील नागरी समस्यांवर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं उपोषण करण्यात आलं. मुलुंडमध्ये बेस्ट बसवर झाड कोसळलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालंय.